नमस्कार. अजिंक्यताच्या मालिकेतील हा 36वा आणि शेवटचा भाग. आज थोडा जास्त वेळ लागला तरी चालेल, पण आज आपण पूर्ण करूया. या सगळ्याच मालिकेला आपण सगळ्यांनी जो प्रतिसाद दिला आहे त्याबद्दल मला खूप आनंद आहे आणि आपल्यालाही मिळाला असेल असं मला वाटतं. ही अपेक्षा असतेच, पण त्यानिमित्ताने सगळं एका यूट्यूबवरती काय आमचं सेव्ह होऊन गेलं आणि कदाचित पुढचा प्रवास आम्ही मॉरिशस आणि दुबई असा केला होता. त्याचंही वर्णन मी दिलं तर तसंही कदाचित मी अभिवाचन करेन असं मला वाटतं. बघूया कसं जमेल तसं. पण हा हा भाग आपण पूर्ण करूया. शेवटचा 36वा भाग. शेवटी आमचा आधुनिक बाजीप्रभू जॉन सुद्धा थकला हात जोडून म्हणाला, थोडा वेळ थांबूया. 9 वाजल्यानं तिथे जो एजंट आहे त्याकडे जातो आणि काहीतरी व्यवस्था करतो. शेवटी त्यात काय प्रश्न काय होता की सगळे प्रवासी वैतागले. भूक किंवा झोप तुम्ही पुढे ढकलू शकता, पण निसर्ग नियमांचं काय? या स्टँडवर त्याची काही सोय होती, त्यामुळे काही महिन्याची अतिशय पंचायत झाली. शेवटी त्या चौकात जी रेस्टॉरंट्स होती त्यातील स्वच्छतागृहांचा आसरा काही ना कामी आला. तिथेच पे अँड यूज असे एक स्वच्छतागृह होते. एक फ्रँकचे नाणे टाकले की तिथे दार उघडायचे. आपण पुन्हा बाहेर आलो आणि दार बंद झाले की पुन्हा एक फ्रँकचे नाणे टाकल्यावर ते उघडणार होते. असे फ्रँक खर्च करायलाही कोणाची ना नव्हती. पण पॅरिसला थांबायचा प्रश्न असल्याने रात्रीच्या प्रवासात कोणी चलन बदलून घेतलेले होते, तेव्हा डॉलर आणि पाऊंडांचा उपयोग नव्हता. बरे समोरच्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन पाऊंड बदलून देण्याची विनंती केली तर ती इंग्लिशमधून केलेली विनंती न ऐकल्यासारखे करून ती मंडळी चक्क दुर्लक्षच करत होती. शेवटी गरजवंताला अक्कल नसते म्हणतात ना, त्याप्रमाणे पहिला इसम बाहेर आल्यावर ते दार बंद होण्यापूर्वी थांबवायचे हा प्रयत्न करून तो यशस्वी झाला आणि आणीबाणीचा प्रसंग टाळला. कारण त्या प्रश्नाला अन्य उत्तरच नव्हते. त्या बिकट परिस्थिती मला वऱ्हाड निघाले लंडनला. ते आमचे माझे स्नेही होते लक्ष्मण देशपांडे, अतिशय अप्रतिम एकपात्री नाट्य हे करायचे होते. त्या वऱ्हाड निघाले लंडनच्या एका प्रसंगाच्या आठवणी हसायला आले. भारतातल्या एखाद्या खेडेगावात जर असा प्रसंग आला असता तर डोंट वरी गो एनिवेअर, होल वावर इज अवर्स असे ते म्हणता आले असते. एव्हा 9 वाजले होते. तिथला फोन तर चालतच नव्हता. शेवटी 2-3 रेस्टॉरंटमध्ये फिरून विनंत्या करून जॉनने पॅरिसच्या एजंटला फोन करण्याचा प्रयत्न केला, पण व्यर्थ. त्या नंबरवर उत्तर येत नव्हते. शेवटी लंडनमधील मुख्य एजंट गॉर्डन यांना फोन करायचे ठरले. तसा फोन करायला ते हॉटेलमध्ये परवानगी देणार. ते म्हणाले, झाली एवढी तुमची सेवा खूप झाली. परदेशी वगैरे फोन करायचा असेल तर जवळ पोस्ट ऑफिस आहे ते जाऊन करा. जॉन बिचारा एवढ्या वेळात मटाकुटे लागला होता. त्याने मला बाजूला घेतले आणि म्हणाला, अरुण जरा मदत कर ना, आता काय करायचे? व्यवसायाने सल्लागार असलो तरी मी कोणाला अनाहूत सल्ला देण्याच्या भानगडीत पडत नाही. आता हा प्रसंग असा बाका आलेला, त्यात कोणाही एकाकडून मार्ग निघणे शक्य नव्हते. मग जॉन, मी, बच्चा राहिलेले आणि 1-2 त्यातल्यात कमी वैतागलेले अशी एक ॲक्शन कमिटी तयार झाली. पहिला पर्याय पॅरिसच्या एजंटला कॉन्टॅक्ट करून काय व्यवस्था होत आहे का ते पाहायचे. तो प्रयत्न फसल्यास लंडनला मिस्टर गॉर्डन यांच्याशी संपर्क साधून अन्य काही मार्ग असल्यास पाहायचे. दुसरा पर्याय असा की समजा यातील काही होऊ शकले नाही तर आपण द गॉल एअरपोर्टवर पोहोचण्याची व्यवस्था आपणच करायची. मग त्यासाठी लागणारी रक्कम प्रत्येकाने खर्च करायची. त्याची वसुली भारतात परत गेल्यावर त्रासासुद्धा TCI करून घ्यायची. कारण पॅरिस ते फ्रँकफुर्ट जे आमच्या फ्लाईटचे आमचे कन्फर्म तिकीट होते, त्यामुळे ती फ्लाईट चुकवणे शक्य नव्हते. पहिला मार्ग शोधण्यासाठी मी व जॉन पुस्तकाने निघालो आणि अन्य दोघांनी इतरांच्याकडे कितपत डॉलर्स शिल्लक आहेत त्याची तोपर्यंत चाचपणी करून ठेवावी असे ठरले. आमच्या ग्रुपमध्ये कलकत्त्याचे दास म्हणून एक वयस्कर गृहस्थ एकटेच आले होते. संबंध ट्रीपभर मी त्यांना अधून मोडक्या बंगाली बॉबी मोशो ऐकी खबर असे गमते विचारायचो आणि ते भीषण सुंदर असे म्हणून हसून उत्तर द्यायचे. आता पोटात निघता वातावरणातील ताण थोडा कमी व्हावा म्हणून त्यांना नेहमीप्रमाणे की बाबू मोशो ऐकी खबर असे विचारले. यावेळी त्यांचे उत्तर मात्र खबर अच्छी नाही असे वैतागाचे होते. मी बंगाली सोडून हिंदीचा आधार घेत दादा परेशान मत हो ना, सब जल्दी ठीक हो जाएगा असे सांगण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचे बंगाली रक्त एव्हाना तापले होते. त्यांनी तो प्रयत्न उधळून लावला आणि म्हणाले, अरे भाई अब शादी हो गई, अब वापस जाते हुए बारातियों को कौन पूछेगा. त्यांचे म्हणणे अगदी सार्थ होते, परंतु झाल्या प्रकारातून मार्ग काढणे भागच होते. त्यामुळे हा तेजोभंग हसून उडवण्याचा मी प्रयत्न केला आणि जॉनबरोबर पोस्टाची वाट धरली. विचारत पोस्ट ऑफिस गाठले. ते नुकतेच उघडले होते.
सुदैवाने तिथे 4 टेलिफोन बूथ सिद्ध होते. काउंटरला जाऊन चौकशी सुरू केली तर भाषेचा अडसर आलाच. तिथल्या माणसाला फक्त फ्रेंच समजत होते आणि आमची फ्रेंच म्हणजे मेर्सीच्या पुढे गेलेली होती. आता काय करावे विचार असतात. आपल्याकडे जसे पोस्ट ऑफिसच्या बाहेर रायटर्स बसलेले असतात त्या पद्धतीने एक गाईड कम इंटरप्रिटर तेच दिसला. त्याला काम चालू इंग्लिश समजत होते. त्यामुळे त्याने डिरेक्ट टेलिफोन आम्ही आणि टेलिफोन बुक करणारा क्लार्क यांच्यात मध्यस्थी केली. हे सर्व झाल्यावर त्या बूथमधून जेव्हा फोन करायचा प्रश्न आला तेव्हा आमच्याकडे फ्रँक्स नसल्याने नवीनच अडचण उभी राहिली. पोस्टमास्टरनं आमच्याकडे डॉलर देऊन फ्रँक्स करून द्यायची विनंती केली पण त्यांना ते शक्य नव्हते. बरोबरच आहे. उद्या कोणी पुण्याच्या सिटी पोस्टला जाऊन $10ची नोट घेऊन त्याचे 120 द्या असे म्हणाला तर ते मास्तर जसे आपल्याला नाकावर अर्धभिंगाच्या चष्म्याच्या वरून तिरकस नजरेने बघत नकार देतील तीच नजर त्या पोस्टमास्तरांची होती. आमचा हा संवाद दुभाषामार्फत चालू असेपर्यंत पोस्ट ऑफिसचे अन्य काम चालू झाले होते व लोकांची तशी गर्दी सुरू झाली होती. आमच्या हातात एक $1च्या नोटा पाहून त्यातील एका फ्रेंच इस्माने त्या घेऊन फ्रँक्स देण्याची तयारी दर्शवली. सरकारी दरावरून थोड्या चढ्या भावाने म्हणजे एका $1ला 5 फ्रँक या हिशोबाने जॉनने $10च्या नोटा त्याला दिल्या. तो 100 फ्रँक देण्यापूर्वीच मी जॉनला सांगितले की पुन्हा फोन किंवा दुसऱ्या कशाला फ्रँक्स लागले तर पंचायत नको. आत्ताच आणखीन $20चे फ्रँक घेऊन टाकूया. म्हणून जॉनने $10च्या आणखी 2 नोटा दिल्या. आमचे संभाषण, जादा अदलाबदलीची मागणी आणि त्यात नंतर दिलेल्या 2 नोटा थोड्या वेगळ्या असल्याची एकची भरच पडली. त्या सदग्रस्ताला आम्ही काही बनावट नोटा देतो काय शंका आली आणि त्याने या अदलाबदलीस नकार दिला. गोंधळात गोंधळ म्हणत तो असा. शेवटी त्याला आमच्या खिशातील अन्य $1च्या नोटा, त्यावर वेगवेगळे फोटो, आमचे पासपोर्ट, हवाई तिकिटे दाखवून आणि दुभाषामार्फत समजावून सांगून त्याची खातरजमा केली आणि 200 फ्रँक्स पदरात पाडून घेतले. मग फोनची नेमकी झटापट सुरू झाली. एकदा लंडनचा फोन फिरव, तो नो रिप्लाय की पॅरिसमधील एजंटचा फोन फिरव, तो नो रिप्लाय की पुन्हा लंडन, असे किती वेळा झाले त्याला हिशोब लागेना. शेवटी हे काही होत नाही तर पॅरिसमधील फोनच्या डिरेक्टरी येलो पेजेस फोन एखादी मिनी बस प्लास स्टालिनग्राड ते विमानतळापर्यंत जाण्याचे मिळेल का ही खटपट सुरू केली. तो शनिवार होता त्यामुळे सर्वच ऑफिसेस उशिरा उघडतील असा सबुरीचा सल्ला तेथील दुभाषाने दिला. यात एकदाचा सुदैवाने पॅरिसच्या एजंटचा नंबर लागला. त्याने आम्ही दुसऱ्या दिवशी तेथे येणार असे समजून ती दुसऱ्या दिवशी व्यवस्था करून ठेवली होती. परंतु आता चूक कोणाची हा वाद घालण्यात अर्थ नव्हता. त्यामुळे त्याने अर्ध्या तासात एक ग्रुप एअरपोर्टला जात आहे त्यातच तुमची सोय करतो या दिलेल्या आश्वासनावर आम्ही समाधान घेतले. दुभाषाचे हार्दिक आभार म्हणून आम्ही पुन्हा प्लास्टिक गाठले. ही बातमी ऐकून मंडळीने एक सुस्कारा टाकला. थोड्या वेळाने ती बस आली. दाटीवाटीत आम्ही सर्व आणि आमचे सामान त्यात भरून तिने एअरपोर्ट गाठला आणि आमचे सर्व लवटते बाराती चेक इनच्या रांगेत उभे राहिले. नेहमीप्रमाणे सरहद्द म्हटले की आमच्या ग्रुपची काही कटकट झाली नाही तरच विशेष. इथे आम्ही प्रथम पॅरिसला आलो त्याला 15 दिवसांहून जास्त काळ झाल्याने आमचा व्हिसा आता व्हॅलिड नाही असा तांत्रिक मुद्दा निघाला. परंतु आमचे ओढलेले चेहरे पाहून बहुधा तो मुद्दा फारसा लावून धरला गेला नाही आणि आम्ही द गॉल विमानतळात प्रवेश केला. इतर वेळी त्या विमानतळाच्या अन्य सौंदर्याकडे लक्ष गेले असते पण सकाळपासूनच्या तापामुळे सर्व मंडळी सामान टेकून टॉयलेट्स आणि वॉश बेसिन्सकडे वळली. दीड तासानंतर आत्मिक आणि कायिक शुचिर्भुतता आणि त्याबरोबर ताणतणाव संपून पुन्हा समाधान आहे. या मधल्या तासाभरात द गॉल एअरपोर्टवर जर कोणी ऑब्झर्वर असता तर त्याने भारतीयाविषयी काय कल्पना करून घेतली असती ही कल्पनाच करवत नाही. एअर फ्रान्सचे विमान वेळेत सुटले आणि या विमानाने फ्रँकफुर्टला सगळी अगदी वेळेत पोहोचणार होती आणि त्यानंतर 15 मिनिटातच फ्रँकफुर्ट, रोम, दिल्ली, मुंबई ही आमची फ्लाईट सुटणार होती. पॅरिसचा सकाळचा अनुभव लक्षात घेऊन जॉनने फ्रँकफुर्टच्या एअर इंडियाच्या ऑफिसला आम्ही 18 एअर इंडियाचे पॅसेंजर्स या फ्लाईटवर आहोत असा मेसेज देण्याची वैमानिकाला विनंती केली. त्यानेही ती विनंती मान्य करून निरोप दिल्यास सांगितल्यावर आमचा जीव भांड्यात पडला. फ्रँकफुर्टला पोचलो तर आमचे विमान उशिरा सोडणार होते त्यामुळे तशी धावपळ झाली नाही. उलट एअर इंडियाच्या काउंटरला प्रचंड गर्दी होती. त्यात घुसून बोर्डिंग पास मिळाले दिव्य आम्ही शितापिने पार पडले आणि एकदाचे एअर इंडियाचे राजेंद्र चौल या जेटमध्ये स्थानापन्न झालो. वाटले चला आता सरळ मुंबईत उतरायचे पण इतके सुख नशिबी कोठले. कोणीतरी एअर इंडियाला फोन करून त्या फ्लाईटवर बॉम्ब ठेवला आहे अशी धमकी दिली होती. त्यामुळे सर्व बॅगेज खाली उतरवण्यात आले. आम्हा प्रवाशांनाही खाली उतरून आपापल्या बागा दाखवण्यास सांगण्यात आले आणि त्या सर्वांची आणि विमानाची पुन्हा कसून तपासणी झाली.
हे सगळे सोपस्कार संपेपर्यंत आम्ही न घरका न घाटका अशा अवस्थेत उभेच होतो. हे संपल्यावर चला आता बसा असा आदेश आला आणि आम्ही पुन्हा स्वस्थानी स्थानापन्न झालो. कुर्सी की पेटी बांधली वगैरे सोपस्कार होऊन एकदाचे उड्डाण झाले. आम्ही ज्या मुहूर्तावर लंडन सोडले होते त्याची ग्रहदशा बहुधा आत्तापर्यंत संपली असावी. कारण रोमला आलेले सुग्रास भोजन होऊन डुलके घेत घेत आणि मध्ये काही नवा ताळपत्रही नव्हता सुखाने दिल्ली आली. दिल्लीवर आल्यावर मात्र आता ही परतीची बिकट वाट संपत आल्यासारखे वाटले. आमच्या ग्रुपपैकी बरेचसे प्रवासी दिल्लीला उतरले. उतरताना त्यांच्या मनात वियोगाची जाणीव होती. पत्त्यांची देव घेऊ, पुन्हा नक्की भेटूया, परत केव्हा प्रवासाला निघाल तेव्हा आम्हालाही कळवा, आपण बरोबर जाऊ, हे नेहमीचे संवाद झाले. त्यावेळी ते अगदी खऱ्या आणि मनापासून आले असतात. पण पुढे काळाच्या ओघात या भावना विसराव्या लागतात, मनात नसलं तरी. विमानाने दिल्ली सोडली आणि आमच्या मनाने थेट सातारा गाठले. इतक्या दिवसांच्या प्रवासानंतर आपले घर, आपली माणसे आठवायला लागली. मनुष्य स्वभावाची सुद्धा गंमत आहे. इतक्या वेळ लंडन ते दिल्ली वेळ लवकर गेला असे वाटले, पण आता एकदा मुंबई केव्हा येते आणि सातारा केव्हा वाटते असे झाले होते. शिजेपर्यंत दम असतो पण निवेपर्यंत नसतो ना, त्यातलाच हा प्रकार होता. त्यावेळी मुंबई येईपर्यंत खूप वेळ लागला असे उगीचच वाटत राहिले. शहर विमानतळावर विमानाची चाके टेकली. आम्ही बाहेर पडून कस्टम्स उरकण्यासारखे त्यात फारसे काही नव्हतेच म्हणा. कारण तुम्ही काय विषय आणले आहेत या त्यांच्या प्रश्नावर माझे सुमारे 30 लायटर्स, तितक्याच किचेन्स व 40 बॉलपेन्स हे उत्तर आणि आम्हा दोघांचे त्या 36 तासाच्या प्रवासानंतर रापलेले चेहरे एवढेच त्यांना पुरेसे वाटले असावे. विमानतळातून बाहेर पडलो तर मित्र आणि नातेवाईक आलेच होते. त्यांना भेटून सरळ गाडी साताऱ्याच्या दिशेने सोडली. साताऱ्याच्या अलीकडे लिंबखिंड आहे. तिथे आले की समोर पसरलेला सातारा आणि त्याच्यामध्ये उभासला अजिंक्य तारा दिसतो. आपले गाव आणि अजिंक्य तारा दिसला आणि मन भरून आले. हा अजिंक्य तारा त्या सगळा प्रवास कसा झाला ते क्षणाला आठवले. रेड स्क्वेअर, एफेल टॉवर, गॅलिलिओ आणि लिओ, आल्प्स आणि आम्स्टरडॅम, लंडनचे अगत्य सारे आठवले. या आठवणी गोड होत्या, त्याच्यात काही कडवटी होत्या, पण नुसत्या गोळीला कुठे चव असते. त्याबरोबर काही आंबट चिंबट हवेच की. या साऱ्या आठवणी मनात फेर धरला. समोर होता अजिंक्य तारा आणि मनात मात्र आल्प्स. त्याच्या या पार्श्वभूमीवर जणू त्या आठवणी म्हणत होत्या, पुनरागमनायचं. आता हा प्रवास इथं पूर्ण झाला. या पुस्तकाला मी थोडंसं परिशिष्ट जोडलं. आता आपल्यापैकी बरेच जण परदेशी जातात, त्यामुळे नवीन त्यात काही नाही आहे. पण जे गेले नाहीत किंवा ज्यांना जाणं शक्य होणार नाही किंवा जेव्हा पुढं केव्हा तरी जमेल एकदाच पहिल्यांदा, त्यांच्याकरता काही मी म्हणजे आपण म्हणतो की सूचना म्हणा किंवा काहीतरी मार्गदर्शन म्हणा, काही म्हणा, ते थोड्या लिहिल्यात त्या वाचतो आणि मग हा भाग पूर्ण करतो. शेवटचाच भाग आहे. मनुष्य आयुष्यभर शिकत असतो. प्रवासात आणि विशेषतः परदेश प्रवासात त्या शिक्षणाचा वेगही वाढत असतो. अनुभव हा सर्वात मोठा शिक्षक असे म्हणतात आणि परदेश प्रवासाचे टक्के टोणपे खाल्ल्यानंतर या शिक्षकाकडून शिकलेल्या ज्ञानाचा काही भाग तुमच्यापर्यंत पोहोचवताना तो उपयोगी ठरेल असे वाटते. त्यामुळे अखेरच्या प्रकरणाचा हा प्रपंच. छोटीशी बात. पासपोर्ट म्हणजे परदेश प्रवासाला पासपोर्ट आवश्यक असतो. इमिग्रेशन क्लिअरन्स रिक्वायर्ड असं जर त्यावर शिक्का असला तर ते क्लिअरन्स घ्यावं लागतं. संपूर्ण परदेश प्रवासात पासपोर्ट हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. भक्तिमार्गी लोक जसे नाम प्राणाबरोबर सांभाळावे सांगतात, त्याच निष्ठेने परदेश प्रवासात पासपोर्ट प्राणाबरोबर सांभाळावा असे म्हणता येईल. पासपोर्ट हरवल्यास होणारा त्रास आणि जाणारा वेळ प्रचंड असू शकतो. म्हणून संपूर्ण प्रवासात विशेषतः हिंडून आल्यानंतर गर्दीत हिंडताना त्याची खात्री करत राहावे. काही ठिकाणी विशेषतः रशियात वगैरे हॉटेलमध्ये रूम घेताना पासपोर्ट घेऊन ठेवतात. अशा वेळी हॉटेल सोडताना तो परत घेण्याचे विसरू नका. याशिवाय पासपोर्टची एखादी झेरॉक्स प्रती बरोबरच्या सामान ठेवावी. दुर्दैवाने पासपोर्ट हरवला असता ती उपयोगी पडते. आमच्या एकाने चक्क एक पिशवी शिवून व तिला लहान दोरी बांधून ती दोरी, तिला पिशवी व पिशवीत पासपोर्ट असे सर्व येडतात जांभळाप्रमाणे गळ्यात अडकून संपूर्ण प्रवासभर ठेवले होते. विसासुद्धा असाच काळजीपूर्वक सांभाळला पाहिजे. विसा मिळाल्यानंतरही तो पुरेशा मुक्तीकरता आहे ना ही खात्री करून घेणेसुद्धा सोयीस्कर. परकीय चलन आपल्याला मर्यादित डॉलर्सच मिळतात. आत्ता सध्या काही ही परिस्थिती नाही आहे. त्यावेळेला होतं की हे जपून खर्च करावेत वगैरे म्हणून. बॅगेज घेताना प्रवासात बरोबर सामान अवजड होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. अनेक ठिकाणी आपल्याला स्वतःला न्यायला लागतं. त्यावेळी असं अंतर म्हणजे विमानतळ ते बस खूप असू शकतं. त्यामुळे ट्रॅव्हल लाईट या तत्त्वाचा अवलंब करायला पाहिजे. केबिन बॅगेज म्हणून विमानाची बॅग न्याल
ती मान्य आकाराची आहे ना, हे आधी जाणून घेतलं पाहिजे. हल्ली बऱ्याच प्रवाशांच्या बॅगा सारख्या दिसतात, म्हणून प्रवास संपून ती घेताना आपलीच बॅग आहे ना, याची खात्री करून घेतलं पाहिजे. विमान प्रवास करताना सहप्रवाशांना आपला उपद्रव होणार नाही ही काळजी घ्या. तुम्ही धूम्रपान करत असाल तर बोर्डिंग पास घेताना तो स्मोकिंग सीट्सचाच आहे याची खात्री करा, म्हणजे पुढे चुटपुट राहणार नाही. आता स्मोकिंग सगळ्याच फ्लाईटला बंद झालेलं आहे, त्यामुळे तो प्रश्न नाही आता. पर्सर्स किंवा एअर होस्टेस यांच्याही सभ्यतेने वागा. विमानात ड्रिंक जरी फुकट मिळत असली तरी विमान प्रवासात उंची आणि वेग यामुळे ड्रिंक्सचा परिणाम वेगळा होऊ शकतो, हे लक्षात घेऊन मर्यादा सांभाळा. आधाशीपणा दाखवू नका, त्यातून तुमचीच नीतिमत्ता प्रगट होऊन जाते. तुम्ही शाकाहारी असाल तर प्रवासातील ब्रेकफास्ट किंवा जेवणाच्या अगोदर पर्सर किंवा हॉस्टेलला तशी कल्पना द्या, म्हणजे नंतर अडचण येणार नाही. युरोपमध्ये बसचा प्रवास खूपच असतो, त्यामुळे त्या प्रवासात दर 1.5 ते 2 तासाने निसर्गविधी करता स्टॉप असतो. अशी बस थांबल्यावर वेळेतच परत या. या बसचा ड्रायव्हर किंवा ड्रायव्हर नसतो तर चांगला भाषाप्रभू आणि गाईड असतो. त्याच्याशी चांगले स्नेहसंबंध प्रस्थापित केल्यास ते उपयोगी ठरते. प्रवासात येणारे काही नवश्रीमंत आपल्या चोऱ्यात त्याला तुच्छतेने वागवतात आणि पुढे कुठेतरी केव्हा तरी हमखास पस्तावतात, असा अनुभव आहे. बसमधील फ्रीजमध्ये ठेवलेले पदार्थ पेय घेतल्यास ते पैसे लगेच द्या. अन्य सहप्रवाशांना आपला त्रास होणार नाही काळजी घ्या. हॉटेलमध्ये तुम्ही तुमच्या रूममध्ये गेल्यानंतर आवश्यक त्या सोयी म्हणजे नळ, गिझर, टी.व्ही. वगैरे ठीक चालू आहेत नाही पाहून घ्या. नसेल तर लगेचच रूम सर्व्हिसला कळवून त्या ठीक करून घ्या. अनेकदा रात्री पोहोचल्यानंतर ते राहून जातं आणि मग सकाळपासून गैरसोय होते. वेटर्सना चुटक्या वाजवून बोलवू नका, त्यासाठी इंटरकॉम किंवा बेलचा वापर करा. टिप हा जगातल्या सर्व वेटर्सचा वीक पॉईंट हे लक्षात ठेवा. लहानशी टिपसुद्धा मोठी सोयीस्कर ठरते. डायनिंग हॉलमध्ये शीळ घालणे, मोठ्याने गप्पा मारणे हे असभ्य समय ते टाळा. खरेदीची पॅकिंग कचरा डस्टबिनमध्येच टाका आहे. खोलीतून बाहेर पडताना लाईट बंद करा. स्थानिक किंवा परदेशी फोन केले असेल तर त्यांचे बिल आठवणीत द्या. बहुतेक ठिकाणी दरवाजांना लॅचकी असतात, आणखी कुलपे असतात. ती आपोआप बंद होतात, म्हणून कोणत्याही कारणाने खोलीच्या बाहेर पडताना किल्ली जवळ ठेवा. हॉटेल सोडताना आपलं काही सामान राहिलंही परतच खात्री करून घ्या. धूम्रपान कुठेही करताना त्यावर बंदी नाही हे खात्री करून घ्या. बहुतेक ठिकाणी भाषेची अडचण लक्षात घेऊन त्यासाठी खुणाई लावल्या असतात. थोडके, काड्या, रिकामी पाकिटे, केरकचरा रस्त्यात टाकू नका. रस्त्यावर थुंकणे असभ्य समजा ते टाळा. हौसेने फोटो घेताना फोटोग्राफीला तिथे बंदी नाही ही खात्री करून घ्या. कंडक्टर ग्रुप टूर्समध्ये विशेष काळजी घ्यायची, म्हणजे जेव्हा तुम्ही एकटेपणे स्वतंत्र करता प्रवास तेव्हा तुम्ही पूर्ण स्वतंत्र नसता. पण जेव्हा कंडक्टर टूर्समध्ये प्रवास करता, कारण त्या थोड्या स्वस्त असतात, थोड्या सुरक्षित आणि सुविध वाटतात, तेव्हा असा प्रवास करताना अनेक मंडळी एकत्र आलेली असतात. प्रत्येकाचे स्वभाव आवडीने वेगळे असणारच, म्हणून प्रत्येकाने आपापल्या स्वभावाला मुरड घालणे आणि एकमेकांशी मिळून मिसळून वागणे आणि जमवून घेणे आवश्यक आहे. टीका, वादविवाद टाळले पाहिजेत. असे केले तरच सर्वांचा प्रवासाचा निखळ आनंद मिळू शकेल. प्रवासी कंपन्यांना त्यांच्या प्रतिष्ठेची काळजी असते, त्यामुळे त्या व त्यांचे बरोबर असणारे गाईड हे तुमचा प्रवास सुखाचा कसा होईल याचा जास्तीत जास्त प्रयत्न करीत असतात. पण कधी त्यांचे अंदाज चुकतात, तर कधी काही गोष्टी त्यांच्या नियंत्रणाच्या बाहेर असतात. अशावेळी थोडा त्रास झाला तरी भांडू नका. अशा भांडणामुळे तुमचाच मनस्ताप वाढतो, कटुता वाढते आणि आपणच आपल्या आनंदाला मुक्त हे लक्षात ठेवा. अशावेळी संयम पाळणे, उलट होईल तितकी त्यांना त्या अडचणीतून बाहेर पडण्यास मदत करणे हेच योग्य होईल. असे केल्यास परस्पर आदर आणि स्नेह वाढतो. त्या गाईडला त्या चुकाची जाणीव झाली असते. उलट त्या कठीण प्रसंगी तुम्ही केल्या मतेमुळे तो तिची परतफेड करण्यासाठी झटत राहतो. प्रत्येक प्रवासात एकत्र जमण्याच्या, निघण्याच्या ज्या वेळा ठरल्या असतील त्या वेळा कसोशीने पाळा. एकाने केलेला उशीर सर्वांना तापाचा ठरतोय लक्षात घ्या. आपल्या भारतीयांना हा वेळेचा अंकुश सुरुवातीला नकोसा वाटतो, पण थोड्या अनुभवानंतर हा वक्त हिचा आहे नक्की समजा. प्रवास म्हटला की त्यात कधीतरी सोयी गैरसोय होणारच, पण प्रवासातून मिळणारा आनंद, विकसित होणारे व्यक्तिमत्व, लाभणारी विशाल दृष्टी यांच्या तुलनेत खर्च होणारे पैसे आणि असे त्रास हे काहीच नाहीत असे मला तरी वाटते. ज्याला हे काहीच नको असेल तो या सगळ्या आनंदाला मुकून जागच्या जागीच बसेल. एक शायर म्हणतो, रहा में काटे बिछे होंगे की फूल, जिसको थी ये फिक्र बैठा ही रहा. या टक्के टोटप्यासकडे मिळणारा प्रवासाचा आनंद आज वाचकांना वाटताना त्यांना त्याचा उपयोग नक्कीच होईल. त्यांना काही प्रवास भले देशात किंवा परदेशात करावयास उत्साह येईल अशी खात्री आहे. शुभास्ते पंथानच सांगतो. आज आपण हे थांबूया. आपल्या सर्वांच्या मी मनपूर्वक आभारी आहे.
आपल्या प्रतिक्रिया आपण मला कळवत आहात. नंतरही केव्हा वाटलं तरी कळवा. 98-220-16-299 या फोन नंबरवर किंवा arun.गोडबोले009@gmail.com या नंबरवर. आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मनःपूर्वक आभार. मला आनंद मिळाला आणि त्याला तुम्हीही कारणीभूत आहात. तुम्हाला आनंद मिळाला असेल अशी आशा आहे. धन्यवाद.